हॅलो गाईज, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर खोलायचं असतं. हां, तर तिचं काय काय चालू आहे. कॅमेराचा आता सत्यानाश करणार आहे. कॅमेरा आणलाय पुण्याहून. असं निघून जातं आणि काढून द्यायचं आणि तोडून फोडून द्यायचं नवी वस्तूला. फोडायचं नाहीये. हां, मग काय करायचं. तर ह्यासाठी थंड्याची चपाती बनवते मी. हे बटन आहे ना, असं दाबायचं. जर फुटलं ना बेबी मग बघच. बघ, तुझ्यासाठी मस्त चपाती बनवते मी. ऑमलेट. काय करते. मागे बघा कपडे कसे खुर्ची. तिथं खुर्चीवर ठेवून कर बेटा, फुटून जाईल ते कॅमेरा. मला तर तुझे चपाती जवळून जाईल. नाही तर मस्त पतली बनवते आणि सारखी पतली मायासारखी जाडी नाही. हा का, माझ्यासारखी पण ना मग लोक. मी तर वाट बघते कधी जाड होईल तू असं. तर बघू शकतोय आपली ऑमलेट मस्त झाली आहे. तर याच्यात मी बेसन पीठ पण ॲड केलेलं आहे बरं का. एक अंड होतं आणि काय करते तर मिक्स केलं आहे अंड टाकून. थोडंसं नमक तिखट टाकलेलं आहे आणि आपली अंड्याची चपाती झाली रेडी. धर घे, झाले. काय करून टाकलं. तर आता स्कूल सुरू होणार आहे. तयारी चालू आहे तिची काय आणि बॅगची चेन खराब झाली आहे ग बेबी. हे बाय, ते सुधरवावी लागेल ना ग. नवीच बॅग आहे, म्हणजे मागच्या वर्षीच घेतलेली होती. तर पुरेल तिला अजून 1 वर्ष पुरेल तिला असं वाटतं मला. का ग, चल इकडे. तिथं नाही ग बाई, प्लीज इकडे. नाही तिथं नको. मला नाही आवडत बेटा इकडं. धर, गरम आहे, चटका लागेल ना. चल, ऐकत जा. इकडे तू. अरे इथं फॅन पण चालू आहे, इकडे ये. खुर्ची ठेव इकडे. इथं हे ठेवायला. हाँ, रोटी जैसी बनाई है, खा ले अब. आता गेली परत काहीतरी घ्यायला. गरम जास्त होऊन जातं. परत फॅन खाली आलं का. ओ, सॉस लेने गई थी क्या. थोडंच काढायचं बेबी. हां, केस बघ. डोळ्यात चालले तुझे केस सगळे. गव्हाच्या शेंगा बनवते गाईस. तोडून ना थकली मी. एक करून जेवढे तोडले गेले तेवढेच कापून टाकून दिले. कंटाळा येतोय गव्हात तोडायला. किती वेळ लागतो बरं, कमर एकून जाते माहिती आहे का गव्हात तोडायला. मीठ टाकलं का मी विसरून जाते. असं ते टाकलं का नाही.
पहिले टेस्ट करून टाकते मगच टाकते, नाही तर खर्राट करून दे खर्राट. नाही टाकलं सनराईज, विसरून जाते काही काही गोष्टी ना, माझी मेमरी लॉस झालेली आहे म्हणून विसरून जाते. आता भंगारवाले असा आवाज येतो, तर तंगबली असा आवाज येतो या भंगारवाल्याचा. आहे भंगारवाले असं जवळ गेलं तर व्यवस्थित ऐकायला येतं. आता किचनमध्ये होती ना मी, तेव्हा मला असं तंगबली असा आवाज आला. भंगारवाल्याचा ग, तंगबली असा आवाज आला. चला झाकून देते, गवारला थोडीशी शिजू देते. अरे हां, झालं आपलं गवार शिजू थोडीशी. आणि तुम्हाला निवांत बसते 5 मिनिटं. आमच्या आईचं झाले खाऊन, आता खेळायला लागली ती. तर थोडंसं पावसाचं वातावरण झालेलं आहे, पण कमी झालं. मी सकाळचं डोकं पण नाही विंचरलं, सकाळी उठून विंचरलं ना तसंच आहे, आणि काहीच गळ्यात बी नाही घातलेलं. आंघोळ केलेली तशीच आवरण्याआधनं विसरून जाते मी. तर आता घालून घेते. बघा आता बाहेर जायला खूपच जास्त करून होते, आणि हवा पण तशी आहे बाहेर, पण गरम जास्त होते. आणि आता 2 दिवस आलं तेव्हा असा पाऊस, आणि आता बंद आहे. त्या पावसाचं नाव नाही. परत मला वाटलं आता सुरुवात झालेली आहे, पण नाही, आता येईल हळूहळू. फॅन खाली राहिलं तेव्हाच बरं वाटतं, नाही तर असं वाटतं घाम निघतोय नुसतं. पाणी पिते आणि घाम निघतोय नुसतं, पाणी सगळं निघून राहिलं. आपले गवार शिजतंय तोवर. भूक लागून गेली की सगळं काम करताना भूक लागून जाते. फ्रीजमध्ये कालच भाजी आणली आमच्या पप्पांनी. हे आहे हेअरसाठी बनवलेलं जास्वंदाचं फुलांचं पाणी, आणि राईस आहे, मेथी दाणा आहे. म्हणजे केस जास्त गळायला लागले ना, मग ते स्प्रे बनवलेलं मी. तर आता निगडते, थोडे कमी झाले आहे, फरक पडतो. पण रेग्युलर वापरलं तर, नाही तर 1-2 दिवस जरी आपण बंद केलं आणि डोकं धुतलं, सुरुवात होऊन जाते परत निघायची, म्हणजे केस निघायची. तर आता रेग्युलरच कंटिन्युअसली यूज करावा लागेल. चला भूक लागलेली आता जेवायला बसते मी, म्हणजे झाल्यावर बसते.